हे नुसते कुठेही जरी गेले तर सांगतात पैसे सापडले, कुठेही गेले तर सांगतात पैसे सापडले. जर तुम्हाला आठवत असेल तर पहिल्याचा काळ कसा होता की मारामारी करायचे. आताचा काळ काय केलाय, कुठे काही झालं तर कार्यालयामध्ये नोटा सापडण्याचं नुसतं ढोंग करायचं. आम्ही कुठलेही पैसे वाटप करत नव्हते. जे दोन नगरसेवक चमकेगिरी करायला आलेले त्यापैकी एक निषाद चोरगे आणि प्रशांत राऊत या दोन नगरसेवक व त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे 5-6 कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांनी आमच्या कार्यालयात जबरदस्ती घुसले, सामानाची नासधूस केली आणि त्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली. वो मेरा कैश खुद का है, पार्टी को कोई लेना देना उससे नहीं है. और मैं आप लोगों से भी निवेदन करता हूं कि एक गरीब आदमी को एक बिजनेस के लिए, मेरा आज बिजनेस बंद गया, कल बिजनेस बंद गया, सोमवार को जिस समय पैसा लाएगा कहां से रिटर्न दूंगा. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. काल ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक शांततेत पार पडली. 26 जून रोजी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी पैसे पकडल्याचा दावा केला. या विरोधात आता बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक निषाद चोरगे आणि प्रशांत राऊत यांच्यावरती विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. याची माहिती भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हितेश जाधव आणि त्यांचे सहकारी मनीष वैद यांनी दिली आहे. पाहूया या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हितेश जाधव हे नेमकं काय म्हणाले. काय सांगाल, काल जो काही प्रकार तुमच्या प्रभागामध्ये घडला, भारतीय जनता पार्टीवरती असा आरोप आहे की काल जे काही पैसे पकडले गेलेले आहेत ते मतदारांना वाटण्यासाठी पकडले गेलेले आहेत. यावरती आता भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक म्हणून आणि भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे या विषयावर? खरं म्हणजे तुम्हाला आम्ही सांगतो की ज्यावेळेस मला समजलं की असं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात असं काहीतरी गदारोळ झालाय, त्यावेळेस आम्ही 15 मिनिटात तिथे पोहोचलो. पोहोचल्यानंतर आमचे मंडळ अध्यक्ष मनीषजी वैद्य आणि आमचे पक्षाचे महामंत्री सुनीलजी ठाकूर हे तिथे होते. तिथे असल्यावर जे आम्ही पाहिलं तेव्हा जे बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक आहे हे नुसतं ओरडाओरड करत होते की इकडे पैसे आहेत, पैसे आहेत, पैसे सापडले, पैसे सापडले. त्यावेळेस आम्ही जेव्हा पाहिलं तर असं समजण्यात आलं की नुसतं हे ओरडाओरड करून दिशाभूल करतात आहे, कारण काही टीडीसीचे इलेक्शन होते. पण मला सर्वप्रथम एक प्रश्न हा आहे की कुठल्याही कार्यालय असू द्या किंवा कुठली जागा असू द्या, तिथे तुम्हाला प्रवेश करता येत नाही. यांनी तो प्रवेश कशा आधारावरती केला, तर तो प्रवेश यासाठी केला कारण काय, प्रत्येक निवडणुकीत हे नुसते कुठेही जरी गेले तर सांगतात पैसे सापडले, कुठेही गेले तर सांगतात पैसे सापडले. जर तुम्हाला आठवत असेल तर पहिल्याचा काळ कसा होता की मारामारी करायचे. आताचा काळ काय केलाय, कुठे काही झालं तर कार्यालयामध्ये नोटा सापडण्याचं नुसतं ढोंग करायचं. आम्ही कुठलेही पैसे वाटप करत नव्हते. आज तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आम्ही माहिती घेतली 24 तासाचे का 48 तासाचे कॅमेरा घ्या, एकही टीडीसीचा मतदार तिथे आला नाहीये, एकही टीडीसीचा उमेदवार त्या ठिकाणी आला नाहीये. ज्यावेळेस हे बसले होते, पक्षाची मीटिंग चालू होती, पक्षाच्या मीटिंग मध्ये ते जे पैसे होते ते बँक ऑफ इंडियाचे ग्राहक सेवा केंद्राचे ते काम बघतात, त्याचे ते लोकांना पैसे देण्यासाठी आणले होते. असे कुठलेही पैसे नव्हते. पण नेहमी बहुजन विकास आघाडीला ही सवय लागलेली आहे, निवडणूक आली तरी अशी दिशाभूल करायची आणि जनतेला एक कुठेतरी दबाव यंत्रणात आणायचा, जनतेला कुठेतरी दहशत दाखवायची. आणि निवडणुकीमध्ये परवाच्या दिवशी त्यांना समजून जाणार, निवडणुकीचा निकाल जो येणार, जनता एकदम हुशार आहे, हे असं केल्याने काही होत नाही. आणि एक तुम्हाला सांगतो, यांनी जी ही पद्धतीने चुकीच्या पद्धतीने केलंय, आम्ही रिस्टर लोकशाहीला मानणारे लोक आहोत, आम्ही रिस्टर कायदेशीर या दोन्ही नगरसेवकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे. काल तुमच्यावर देखील आरोप झाला, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे? आणि काल जो प्रकार झाला ना, काल आम्ही आमच्या कार्यालयीन कामासाठी आम्ही बसलो होतो. आमचे सरचिटणीस सुनील ठाकूर आहेत, आमचे इतर पदाधिकारी आहेत, काही रिपोर्टिंग असतात पक्षाचे ते द्यायचे असतात, त्या हिशोबाने आम्ही कॉम्प्युटरवर ते काम करत होते. अचानक निषाद चोरगे आणि प्रशांत राऊत तिकडे आले आणि त्यांनी सगळं पहिला चेक करायला लागले घुसून, आणि जबरदस्ती कार्यालयात घुसले आणि चेक करणं लागले. त्यानंतर काही बॅगा बघतात, त्यानंतर त्यांना सुनीलजीची बॅग भेटली. सुनीलजीची बॅग जी भेटली त्यामध्ये काही इन्व्हलप होते. आता ते त्यांनी इन्व्हलप काढले आणि आम्हाला आरोप करायला लागले, तुम्ही पैसे वाटत आहे इथे मतदारांना बोलून. आम्ही त्यांना पहिला सांगितलं की आम्ही इथे एकही मतदारांना बोलवलं असेल तर दाखवा, कारण आमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.
ते आम्ही तुम्हाला दाखवायला तयार आहे. तुम्ही एक मतदार फक्त दाखवा की त्यांना इथे बोलून पैसे दिलेले आहेत. आम्ही मतदार काय आमच्या कार्यकर्त्यालाही इकडे पैसे दिले नाही. ते पैसे सुनीलजीकडे होते, ते त्यांच्या ग्राहक सेवा केंद्राचे होते. 3 दिवस बँक बंद होते. त्यांना त्यांच्या बँकेचा मेसेज आहे, तो तुम्हाला मेसेज पण दाखवतो. त्या मेसेजमध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे की 3 दिवस बँक बंद आहे, तुम्ही पैशाची अरेंजमेंट करून ठेवा, ग्राहकांना काही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. हे सगळं आहे. आता ते व्यवसाय करू नये का? ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. तर त्याचबरोबर तिकडे असलेले निषाद चोरगे हंगामा करा चालू केलं, काही अर्थ नाही. आज निषाद चोरगेचं काय झालंय की त्यांच्या आकाला खुश करण्यासाठी हे सगळे त्याचे धंदे चालू आहेत. पण तुम्ही काय करतात आहे, तुम्ही काय काय केलं हे कोण सांगणार? आणि आम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. आता आम्ही भारतीय जनता पार्टी लोकांपर्यंत ते गेले. बँकेच्या इलेक्शनमध्ये आम्हाला काही मोठी जबाबदारी नव्हती. आम्ही फक्त पक्षाचे कामं करत होते. आम्हाला ती यादी तिकडे भेटली गेली, तर एक पक्षाचा पदाधिकारी शहर अध्यक्ष असल्यामुळे आम्हाला ती यादी आली की लोक कोण असतील तर तुम्ही ओळखून आमच्यापर्यंत ते माहिती द्या. याच्यापेक्षा आमच्याकडे दुसरं काही कामं नव्हती तिकडे. जो धक्काधुकीचा प्रकार जो घडला तो खूप चुकीचा आहे आणि ते खास करून पत्रकार आणि काही महिलांवर तो झाला, त्याचा मी नक्कीच निषेध व्यक्त करतो आणि या गोष्टीवर कारवाई करण्यासाठी आम्ही नक्कीच मुख्यमंत्र्यांकडे निवेदन करणार. 2 नगरसेवक चमकेगिरी करायला आलेले, त्यापैकी एक निषाद चोरगे आणि प्रशांत राऊत, या 2 नगरसेवक व त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे 5-6 कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांनी आमच्या कार्यालयात जबरदस्ती घुसले, सामानाची नासधूस केली आणि त्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली. याबद्दल आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्यावर. सर्टिफिकेट है, बैंक ऑफ इंडिया का मेरा ये आइडेंटिटी कार्ड है, 3 दिन बैंक की छुट्टी है, जिसका हमें मैसेज आया. मैसेज में क्लियर कट लिखा हुआ है, महत्वाची सूचना सर्व बैंक मित्र BCS यानी सूचित करण्यात येत की दिनांक 26, 27 व 28 रोजी सलग 3 दिवस बैंक सुट्टी राहणार आहे. त्यामुळे सर्व बैंक मित्रांनी सुट्टीपूर्वी पुरेसा रोख रकमची कॅश व्यवस्था करून ठेवावी. हमारे मंडल अध्यक्ष मनीष जी का फोन गया कि सुनील जी कहाँ हैं, थोड़ा मंडल का काम था, मंडे को ये संडे को मन की बात कार्यक्रम का लिस्ट अपडेट करना है. मैं बोला सर मैं कुछ व्यवस्था से आया हूँ, मैं आ रहा हूँ थोड़ी देर में. करीब 4 बजे के आसपास में मंडल कार्यालय में आया. हम 4 जन बैठे हैं, विक्की झा मेरे साथ है. मंडल की वो कार्यक्रम हम लोग कर रहे थे. उतने में निषाद चोरगे, प्रशांत राउत आए. हम लोगों ने इज्जत के साथ, जबकि उनको आना नहीं चाहिए, वैसे आए, कुर्सी पर बैठे, बोलते इधर कैश है. तो ये बोले तुम चेक कर लो किधर कैश है. तो बोलते ये बैग किसका है. मैं बोला बैग मेरा है. तो इसमें क्या है. मैं बोला इसमें 4 लाख कैश है. मैं कल भी मीडिया के सामने में स्पष्ट करने में बोला था कि 4 लाख मेरे बैग में कैश है. बाद में बहुत कुछ बात होने लगी. मैं उनको सारे डॉक्यूमेंट दिखाया. उस बैंक में कस्टमर का पासबुक है, राशन कार्ड है, कई लोगों की घर पट्टी है, उद्यम आधार है, जो मेरा बिजनेस रिलेटेड है, मेरे व्यवसाय है. मैं पार्टी से जुड़ा हूं लेकिन मेरा प्रोफेशनल बिजनेस है. आपको नहीं लगता कि आप 2 अलग अलग दायित्व निभा रहे हैं, तो आपको नहीं लगता कि पार्टी का जो काम है वो अलग आपको रखना चाहिए और आपका जो प्रोफेशनल आपका जो व्यवसाय है उसके लिए आपको अलग से एक कैरी बैग कैरी करके चलना चाहिए? नहीं, राइट मैडम. बैग देखिए, वो बैग मैं हर समय, आज की ही बात नहीं है, वो बैग आज नहीं, आज 3 साल से वो बैग लेकर के मैं चलता हूं. बैंक में भी जाता हूं. आपको देखना होगा मंडे टू फ्राइडे और 2nd सैटरडे 4th सैटरडे को बैंक बंद होती है. आप बैंक ऑफ इंडिया विराट इसका कैमरा में जाकर के देख लीजिए. मेरा टाइम कभी 1 से 1:30 से 2 के बीच में होता है, कभी 2:30 से 3 के बीच में होता है. आप जाइए, बैंक में भी मेरा वही बैग लेकर के एंट्री मिलेगा. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक भारतीय जनता पार्टीने प्रतिष्ठेची केली. या निवडणुकीत माजी खासदार बलिराम जाधव तर बहुजन विकास आघाडीचे पूर्वीचे माजी नगरसेवक जे आता भारतीय जनता पार्टीच्या पॅनल मधून ही निवडणूक लढतायत, या दोघांचेही भवितव्य पणाला लागलेले आहेत. अगदी थोड्या तासातच ही बाजी कोण मारणार हे आपल्याला कळणार आहे. परंतु जो काही गदारोळ झालेला आहे या विरोधात आता भारतीय जनता पार्टीने बहुजन विकास आघाडीचे 2 नगरसेवक निषाद चोरगे आणि प्रशांत राऊत यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या सर्वांची काय प्रतिक्रिया आहे, कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.